करून त्यांनी त्याला उत्तर दिलंय की हे जे गुण असतात, रामचंद्र प्रभूंकडे असे काय गुण आहेत म्हणून सगळ्यांनी त्यांचं कौतुक करावं, सगळ्यांनी त्यांच्याबद्दल विचार करावा, नाटकही त्यांच्याबद्दल, काव्यही त्यांच्याबद्दल, असं का? त्याच्यावर उत्तर देताना त्यांनी जयदेवांनी असं उत्तर दिलंय की या गुणांमध्ये एक दोष असतो म्हणून. त्याने वापरलेला शब्द फार छान आहे. ते म्हणतात सकल गुण गणानाम अवगुणा. या सगळ्या सकल गुण गणानाम, हे सगळ्या गुणांचं जे गण आहे, एकत्रित जे आहेत, ते असा सगळा त्यांचा समूह, ते सगळे गुण एकत्रित जमले की त्यांचा एक अवगुण तयार होत असतो. सकल गुण गणानाम अवगुण, असा शब्द त्याने वापरला. काय अवगुण निर्माण होतो त्यांच्या ठिकाणी? जयदेवाने असं म्हटलंय रामचंद्र प्रभूंच्या चरित्राच्या संदर्भात, या सकल गुणगणांचा अवगुण असा आहे की हे सगळे मिळून एकाच चरित्रात राहतात. यांना वेगवेगळ्या चरित्रात राहायला काय अडचण होती बरं? काही गुण रामाकडे, काही गुण आमच्याकडे, काही गुण तुमच्याकडे, असं राहिलं असतं तर रामासारखे आपणही झालोच असतो की. पण तसं होत नाही. हे गुण असे हुशार आहेत. यांचा एक अवगुण असा आहे की ते दुसरीकडे जात नाहीत. एक गुण जिथं जाऊन राहिला, दुसरा गुण तिकडे जास्त आकर्षित होतो. त्यामुळे सकल गुणगणांचा हा अवगुण आहे की ते एका चरित्राचा आश्रय करतात. त्यामुळे रामचंद्र प्रभूंच्याच बाबतीत काव्य निर्माण होणार, त्यांच्या बाबतीतच नाट्य निर्माण होणार, असं सगळं चिंतन जयदेवांनी प्रसन्न राघवाच्या सुरुवातीला केलंय. अगदी आपण वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला जरी विचारलं, नारदाने विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर वाल्मिकी ऋषींनी दिलंय, त्याच्यामुळे जी गुणांची यादी दिली, ती यादी जरी बघितली तरी आपल्याला कळतं की रामचंद्र प्रभूंकडे जगात असा गुण नाही की त्याचा प्रादुर्भाव आणि त्याची अभिव्यक्ती रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये झाली नाही. त्याच्यापैकी सगळेच गुण आपल्याला प्राप्त व्हावेत इतकं आपलं जीवन शुद्धही नाही, आणि त्या गुणांच्या प्राप्ती करता तेवढं आपलं जीवन लांबही नाही. मर्यादित रूपामध्ये पण एक आहे. भागवताने चिंतन करताना नवम स्कंदामध्ये विचार असा केलाय की या सगळ्या भगवत भक्तांच्या चरित्रामध्ये सगळेच गुण एकत्रित आलेत असं जरी नसलं, एखादा गुण जरी असला तरी सगळ्यांच्या चरित्रात एक गुण मात्र आपल्याला सामान्यत्वानं दिसतो, तो म्हणजे वैराग्य. हे मात्र सगळ्यांच्या ठिकाणी विशेषत्वानं दिसतं. मग ते कोणी असू दे. अंबरीशाचं चरित्र बघा, कुणाचंही बघा, त्या नवम स्कंदात आलेल्या ते 24 अध्यायामध्ये जेवढी जेवढी चरित्र आपल्याला दिसतात, तेवढी सगळी चरित्र सूर्यवंशातली, चंद्रवंशातली आपण बघा, त्या सगळ्या चरित्रामध्ये वैराग्य नावाचा गुण आपल्याला दिसतोच दिसतो. किंवा आपल्या संतांच्या चरित्रातही आपण बघा, सगळ्या गुणांमध्ये वैराग्य हे सर्वांच्या ठिकाणी समानत्वानं असणारच. ते ज्ञानोबारायांकडे असणार, ते तुकोबारायांकडे असणार, ते जनाबाईंकडे असणार, सगळ्यांच्याकडे असणार. असं वैराग्य किंवा असे सगळे गुण रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये एकत्रित आहेत. त्या चरित्राचं चिंतन करताना सगळे गुण नाही तर नाही, पण एखाद्या तरी गुणाची आवड एखाद्या कथेमधून निर्माण होऊन त्या गुणाच्या प्राप्ती करता या जन्मात प्रयत्नशीलता जरी प्रकट झाली, नुसतं प्रयत्न जरी या जन्मामध्ये झाले, तरी कदाचित पुढचे काही जन्म आपल्याला रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचं वेळ लागेल आणि त्याच्यातून अंततोगत्वा आपल्याला परब्रह्म स्वरूपता प्राप्त होईल. याच्याकरता अनेक पद्धतीचे प्रसंग आपल्याला दिसून येतात. अजून एक थोडासा विचार आज मला प्रकट करायचा आहे, तोही एक कथेच्या रूपातच मांडतो. रामचंद्र प्रभू भगवान आहेत, परमात्मा आहेत, परब्रह्म आहेत, हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांचं चरित्र आपल्याला सामान्य माणसाच्या चरित्रासारखं प्रकट झालेलं दिसतं. सामान्य वडिलांचं काय ऐकलं, आईने काय हट्ट धरला, सावत्र आई काय होती. आता रामचंद्र प्रभू अशा घरात अवताराला यावं ना की जिथं सावत्र माता नाही, पण तसं नाही. ते आपल्यासारखेच अवताराला आले, आपल्यासारखेच दिसले, मनुष्य रूपातच लोकांना जाणवले. भ्रम होता, भ्रांती होती, काही असेल, पण दिसले मनुष्य रूपामध्ये. बरं, भगवंतासारखं त्यांनी काही असे चमत्कारही दाखवले नाहीत जे वाल्मिकी रामायणामध्ये प्रकट व्हावेत. कालही आपण बोललो, परवाही बोललो आपण की वाल्मिकी रामायण हे मूळ रामायण असलं तरी हे रामायण असं आहे की या वाल्मिकी रामायणाने कधीही चमत्काराचा पुरस्कार केलेला नाही. वाल्मिकी रामायण एकही चमत्कार मानत नाही. पाय लागला आणि शिळेची बाई झाली हे रामायण मानत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये ती कथा तशा अर्थाने आलीच नाही.
वाल्मिकी राम आता ते काय आलं कसं आलं त्याच्या करता मागे जाऊन पुन्हा तो विचार सांगावा असं नाही, पण ती अहिल्या धुळीतच पडलेली होती आणि इतकी धूळ तिच्या अंगावर साचलेली होती की ती लोकांना खडक सदृश्य वाटली, असं वाल्मिकी रामायणाने म्हटलंय. ती दगड झाली असं वाल्मिकी रामायण म्हणत नाही. त्यामुळे कुठल्याही चमत्काराचा पुरस्कार नाही. सेतुबंधन दगड तरले वगैरे असं काही नाही. व्यवस्थित मोठमोठी यंत्र आणून दगड मोठे मोठे काढून त्या दगडाने सेतुबंधन झालं असं वाल्मिकी रामायण म्हणतं. त्याच्याकरता ती यंत्र कोणती होती, ती कशी आणली, त्या यंत्राने कोणकोणती कामं केली, मोठमोठे दगड त्या यंत्राने कसे फोडले. आज आपण त्याला JCB नामुक तमुक म्हणत राहतो, पण ते रामचंद्र प्रभूंच्या काळामध्ये ते कसं होतं, यंत्र कसे होते वगैरे याचं वर्णन वाल्मिकी रामायणाने केलंय. त्यामुळे वाल्मिकी रामायणामध्ये सामान्यत्वाने मनुष्य रूपामध्ये रामचंद्र प्रभू प्रकट झाल्यासारखे दिसले. त्यांचा सगळा आचार हा तुमच्या आमच्या सारखाच आचार दिसला. गेले तिकडे गेले, त्यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं, मग असंच झालं, ते गुरुनच असं शिकवलं, मग ते स्वयंवरच असं झालं. हे सगळं सगळं तुमच्या आपलं स्वयंवर होत नाही, सोडून द्या. परंतु म्हणजे काय आहे, स्वयंवरामध्ये स्वातंत्र्य असतं. स्वयंवरात स्वातंत्र्य, सामान्य माणसासारखं चरित्र होतं, ते दाखवलं, ते तसं घडवलं. त्यामुळे रामचंद्र प्रभूंच्या प्रत्येक क्रियेचा विचार करत असताना केवळ वाल्मिकी रामायण बघून आपल्याला चालत नाही. त्याच्याकरता अन्य रामायणातून त्यांच्या प्रत्येक क्रियेचा पारमार्थिक रूपानं अर्थ आपल्याला शोधावा लागतो. जसं आपण भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल बोलत असताना जे वेगवेगळे भाव त्यांच्या क्रियेतले व्यक्त करतो, तसे वेगवेगळे भाव आपल्याला व्यक्त, ते आपण हरिसुरींच्या भक्तिरसायनातून काढू, ते गर्गसंहितेतून काढू, ते भागवताच्या इतर कथांमधून काढू. तसं रामायणामध्ये सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या साध्या साध्या क्रियांचे भाव, त्याच्या मागचे खरे अर्थ व्यक्त करताना आपल्याला अन्य रामायणांचं साह्य घ्यावं लागतं. आता आपल्याला जो विचार करायचा आहे, थोडक्यामध्ये त्याचा जर विचार पाहायचा झाला तर रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींच्या वियोगामध्ये रडले असा विचार आपण मागे बोललो होतो. आता रडणं हे देवाचं काम आहे, देव करतात का माणूस रडतो? माणूस रडतो. पत्नीच्या वियोगामध्ये रडावं हे देवानी करावं का माणसानी? माणसानी. माणसानी करावं. बायकोच्या वियोगामध्ये माणसानी रडावं असं एकूण रामायणाने आपल्याला शिकवलंय. असंच म्हणणं आहे ना तुमचं? असो, रामचंद्र प्रभू रडले. आता देव रडावे. आता भगवान श्रीकृष्ण रडले. कसे रडले, मग ते कसं झालं, काय झालं याचा विचार आपण सांगतो ना. तसं रामचंद्र प्रभू रडले. लहान वयामध्ये ते कधी रडले नाही. लहान अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांना विश्वामित्रांनी बरोबर नेलं आणि यज्ञ संरक्षणार्थ युद्ध करायला लावलं, त्यावेळेला ते रडले नाही. माणसाची बुद्धी त्याच्या वयाबरोबर प्रगल्भ होत जाते की नाही, वयाच्या प्रबोधे विचार करावा लागतो की नाही, आणि जर नसेल तर समानतो देही बालकाच्या असं होईल की नाही. मग अगदी लहानपणी मनुष्य अज्ञानात रडतो, थोडस मोठं झाल्यानंतर अप्राप्तीत रडतो, थोडासा अजून मोठं झाल्यानंतर अजून काही कारणाने रडतो, लोभाने रडतो, तारुण्यामध्ये आल्यानंतर मग हळूहळू त्याचं रडणं कमी 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 होत जातं. मग कालांतराने लग्न झाल्यानंतर जेव्हा त्याच्यावर प्रपंचाची जबाबदारी पडते तेव्हा त्याला रडायचं काम म्हणजे रडणं शक्यच नसतं, कारण तो कुटुंब प्रमुख होतो. त्यामुळे रडणं वगैरे त्याला शक्य होत नाही. हळूहळू थोडासा प्रौढ झाल्यानंतर ही रडण्याची कारणं असूच शकत नाहीत, या विचारानं तो रडत नाही. आणि म्हातारपणामध्ये सगळीच असत्य निवृत्त झालेली असते, त्यामुळे रडायचं काही कामच पडत नाही. मग रडणं कधी असतं? बाल्यावस्थेमध्ये रडायचं असतं. पण रामचंद्र प्रभूंचं चरित्र असं उलट आहे की बाल्यावस्थेमध्ये ते कधीच रडले नाहीत आणि लग्न झाल्यानंतर अनेक वेळेला सीतेच्या वियोगात रडले. बायको आल्यानंतर सामान्य थोडी बुद्धी प्रगल्भ होते म्हणूनच लग्न होतं. बरोबर आहे ना? लग्न का, अरे लहान मुलाचं कोणी लग्न करतं का? मनुष्य म्हणतो अहो लहान आहे तो अजून, एवढ्यात काय लग्न आहे. किंवा लहान थोडा मोठा झाला, नोकरी जरी मिळाली नाही तरी माणूस म्हणतो अजून कमवायची अक्कल नाही हो, लग्न नको आता.
थोडंसं कमवायला लागल्यानंतर अजून दोघांचं पोट भरावं एवढं कमवत नाही, लग्न नको. म्हणजे त्याच्या बुद्धीची प्रगल्भता ही हळूहळू हळूहळू निर्माण होते. जसा जसा तो प्रगल्भ होत जातो तसा तसं तो जास्त प्रौढ होत जातो, प्रगल्भ होत जातो, तसा तसा तो जबाबदार धरला जातो. मग विवाह होतो. मग जिथं बुद्धीची प्रगल्भता येते, जिथं विचार प्रवणता येते, तिथं रडणं नसतं. रडण्याची अज्ञानात रडणं असतं, ज्ञानात रडणं नसतं. अज्ञानात रडणं असतं, प्रगल्भतेत रडणं नसतं. पण रामचंद्र प्रभूंवर रडण्याचा जो प्रसंग, जे प्रसंग आले ते दोनदाच आले. ते दुःखी अनेक वेळेला झाले, पण रडण्याचे जे प्रसंग आले ते दोनदाच आले. दोन्हीही रडण्याचं एकच कारण आहे, पत्नीचा वियोग. दोन्ही वेळेला त्यांचं रडणं या एकाच कारणाने आहे. वास्तविक हे मनुष्य चरित्राच्या अगदी विपरीत जाणार आहे. लहानपणी एकदाही रडले नाहीत, हट्ट केला असेल पण रडले नाहीत कधी. मग असं का? हे रामचंद्र प्रभूंचं रडणं कोणत्या संबंधाने पत्नीच्या वियोगामध्ये रडावं असं रामचंद्र प्रभूंना वाटावं? इतकं प्रेम का पत्नी व्यतिरिक्त काही प्रेमाची स्थानं नव्हतीच त्यांना? बरं, पत्नी हे असं स्थान त्यांना जाणवलं का की जिचा वियोग झाल्यानंतर आपल्या अस्तित्वाला धक्का बसला, इतकं भय त्यांना वाटावं, इतकं त्यांचं मन इतकं अशा विकल्पामध्ये जावं, असं काही आहे का? पत्नीवर प्रेम असणं हे आपण मान्य करू शकतो, ते कुणाचंही असतं. भगवंताचंही रुक्मिणी बरोबर प्रेम होतच. रुक्मिणी आता बघा कसं आहे, भगवान म्हणजे दशमस्कंधाच्या उत्तरार्धात ते सगळं सुरू झालं. भगवंताला नातू झाला आणि नातू झाल्यावर भगवंताने रुक्मिणी मातेची थट्टा केली. आपल्याला माहिती असलेली कथा आहे. रुक्मिणी मातेची थट्टा केली आणि एके दिवशी रुक्मिणीला सहज बसल्या बसल्या सकाळी म्हणाले, रुक्मिणी काय म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस? आता ही विचारायची वेळ निघून गेली ना. आता झालं, नातू झाला तुम्हाला, मुलाला मुलगा झाला, मग आता विचारायचं असतं काय काय म्हणून माझ्याशी लग्न केलं? आता विचारायचं कारण नाही, पण विचार. रुक्मिणी माता म्हणाली, कशा करता असं विचारता? नाही म्हणे, काय म्हणून? अगं एवढा मोठा शिशुपाल राजा, मी काय गवळ्याचं पोरग? माझ्या गळ्यात हार घालण्यात तुला काय आनंद मिळाला? शिशुपालासारखा राजा तुझ्या मागे होता. बरं, तुझ्या बापाची तुझ्या भावाची इच्छा होती त्याला द्यावं म्हणून, मग त्यांचं ऐकायचं सोडून दिलं, माझ्यासारख्या गवळ्याच्या पोराबरोबर लग्न केलं. शेणकाडी करणारा माणूस मी. मोठे मोठे तुला राजे तुझ्या मागे होते, तुला ती स्थळ आलेली होती, त्यांना अपेक्षा होती तू मिळावीस म्हणून, तुझ्या घरच्यांची अपेक्षा होती की त्यांना द्यावं म्हणून. मग हे सगळे मोठमोठे उद्योगधंदा करणारे सोडून दिले, महाराजाच्या काळात काय म्हणून तू हार घालावास? यांच्यात काय दिसलं तुला? माझ्यामध्ये काय दिसलं तुला? रुक्मिणी माता म्हणाली, असं काय बोलता मला? तुम्ही कोण आहात मला काय माहित नाही काय? ते राहू दे, कोण आहे काय नाही ते सगळं जाऊ दे, सोडून दे. पण माझ्याशी लग्न करून तुला काही सुख मिळालं नाही. शिशुपालाने जेवढं सुख तुला दिलं असतं तेवढं काही मी तुला देऊ शकलो नाही. मग रुक्मिणी मातेलाही थोडा राग आला. मग म्हणणं काय? ते भगवान म्हणाले, काही नाही, एवढंच म्हणायचंय, अजूनही बघ, नातू झाल्यावर अजूनही बघ. ती म्हणाली, आता काय बघ? ती म्हणाली, काय नाही, अजूनही तुला वाटत असलं माझ्या बरोबर काही तुला सुख नाही, समाधान नाही, तुझ्या घरच्यांना वाटत असलं तर मी प्रस्ताव ठेवतो शिशुपाला समोर, मी बघतो. ती म्हणाली, असं कसं म्हणता तुम्ही? लग्न झालं आपलं, मुलगा झाला, मुलाला मुलगा झाला, आणि आता कुठं दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न असतं काय? नाही, मला असं वाटतं की तू त्याच्याबरोबर जास्त सुखी राहशील. नाही, आज निरोप देतोच त्याला. आता इतकं पुढे गेल्यानंतर रुक्मिणी मातेच्या मनामध्ये विकल्प आला, बहुतेक हे असं करणार, कारण हा हट्टी माणूस आहे हे आपल्याला माहिती आहे, काहीतरी करतील. आणि त्या वियोगाच्या विचारानं रुक्मिणी मातेला मूर्छा आली, पडले. मग ते धावाधाव झाली. मग वारा घाला रे, वैद्याला बोलवा रे, पाणी आणा रे, यांचीच पळापळ. मग हे होणार होतं तर आधी थट्टा कराव कशाला? करू नये ना आधी. पण हे झालं, उठवून बसवलं. अगं नाही नाही, असं नाही, मी उगी सहज गंमत केली. अरे तुमची गंमत झाली, तिचा जीव गेला ना, तिचा जीव जाता जाता राहिला. आणि मग उठवून बसवल्यावर सांगितलं, रुक्मिणी अगं गृहस्थाश्रमामध्ये असा विनोद करणं एवढाच विरंगुळ असतो गृहस्थी माणसाला. त्याला कोण आहे दुसरं पत्नीशिवाय? तिच्या बरोबरच थट्टा करायची असते, तिलाच चिडवायचं असतं, तिलाच मारायचं, रागवायचं असतं.
तिचीच गंमत करायची असते, असंच असतं. हे नंतर सारवासार. रामचंद्र प्रभूंच्या बाबतीत जसं भगवंतांनी वियोगाचा विचार बोलून तरी दाखवला, रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये वियोगाचा विचारच कधी आला, कधीच वियोगाचा विचार नाही. त्यांचं प्रेमच होतं. वियोगाची कारण उपस्थित झाली तरी ज्याच्यामध्ये भग्नता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. प्रेमाची व्याख्या करताना भक्तिशास्त्राने ही व्याख्या सांगितली, सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम युनो तत् प्रेमा परिकीर्तितः. प्रेमाची व्याख्या होत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, हे खरंच आहे, प्रेमाची व्याख्या होत नाही. पण भक्तिशास्त्राने प्रयत्न मात्र नक्की केले. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे, उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊन सुद्धा ध्वंस ज्याचा होत नाही, यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः, त्याला प्रेम असं म्हटलं जातं. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण आहेत. भगवंतांनी टाकून दिलंय. भगवान पुन्हा गोकुळात फिरकले नाहीत, गोकुळातल्या गोपिकांना जवळ येऊ दिलं नाही, त्यांच्याकडे गेले तरी त्या गोपिकांचा अपमान केला. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊनही गोपिकांच्या अंतःकरणात भगवंताविषयी किंचितही किलबिश निर्माण झालं नाही, म्हणून त्याला प्रेम म्हणा. रामचंद्र प्रभूंचं प्रेम होतं. त्यांच्या मनात वियोगाचा विचार आला नाही. पण जेव्हा वियोग झाला तेव्हा रामचंद्र प्रभू सामान्य माणसासारखे रडले. आता हे जे रडणं रामचंद्र प्रभूंचं आहे ते रडणं आम्हाला दिसलं. रामचंद्र प्रभू रडले हे आपल्याला दिसलं. रडले हा शब्द ऐकून आपण त्याचा वाच्यार्थ प्रकट केला की मुख्यार्थ प्रकट झाला की रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून पाणी आलं. ते रडणं म्हणजे काय, ते रडणं म्हणजे दुःख कसं असतं वगैरे वगैरे आपण त्याचे अर्थ लावले. थोडीशी लक्षणा करत असताना आपण थोडा विचार अजून केला की अरे यांचं रडणं हे कदाचित वेगळ्या भूमिकेतून असेल, राजाच्या भूमिकेतून नसेल, पण एका पतीच्या भूमिकेतून असू शकेल. त्यांच्या म्हणजे आपण लक्षणा करताना केवढं प्रेम, केवढं प्रेम. रामचंद्र प्रभू भगवान असून सुद्धा रडले. आम्ही लक्षणा केली, पण त्याची व्यंजना काय? आम्ही लक्षणा केली, आम्ही मुख्यार्थ सांगितला, लक्षात घेतला, पण त्याची व्यंजना काय? त्याच्यातून प्रकट होणारा ध्वन्यर्थ कोणता? रामचंद्र प्रभूंना पत्नीच्या वियोगात दोनदा रडावं लागलं, कारण दोनदा पत्नीचा वियोग झाला. मी दोन्ही प्रसंग आपल्या समोर ठेवतो आणि त्याच्यामध्ये रामचंद्र प्रभूंच्या रडण्याचे हेतू काय आहेत याचा शोध घेण्याचा थोडासा प्रयत्न करतो. पहिला प्रसंग असा कधी निर्माण झाला, जेव्हा रावणानं सीता मातोश्रीला पळवून नेलं, उचलून नेलं, ते झालं सगळं. त्याच्यानंतर रामचंद्र प्रभू अरण्यामध्ये फिरत राहिले. याला विचार, त्याला विचार, दगडाला विचार, डोंगराला विचार, नदीला विचार, पाषाणाला विचार, तृणाला विचार, झाडाला विचार, हे करत फिरत राहिले. ते फिरता फिरता आपण मागे बोलून आलो ते पार्वतीने परीक्षा घेण्याचा प्रसंग आला. पार्वती मातेने परीक्षा घेतली. रामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेला ओळखलं. पार्वती माता आपल्या मूळ रूपात प्रकट झाली आणि तिने विचारलं की मग जर तुम्ही मला ओळखता, सीता तुमच्या जवळून गेली नाही असं तुम्ही म्हणता, तर सीतेचा वियोग झाला म्हणून तुम्हाला रडण्याचं काय कारण आहे? कशा करता रडता? त्यावेळेला रामचंद्र प्रभू म्हणाले की मी हे सांगितलं असतं, मी असं दगडाला विचारतो, आरडाओरडा करतो, रडतो, कुठूनही सीतेचं स्मरण मला होतं वगैरे वगैरे. हनुमान नाटकात आलेला विषय मी मध्ये बोलून आलो होतो, आपल्या स्मरणात असेल. भर दुपारी 12 वाजता सावलीत रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण बसलेले असताना, भर रात्री चंद्र प्रकाशित, पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये प्रकाशित असताना एका झाडाखाली रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण बसले आणि लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी विचारलं, लक्ष्मणा, रात्री आकाशामध्ये सूर्य काय करतोय रे? आता रात्री सूर्य कसा असेल? पण रामचंद्र प्रभू विचारतात, रात्री एवढा सूर्य, त्याचे किती प्रखर किरण आहेत. मग त्यांनी सांगितलं, अहो हा सूर्य नाही, हा चंद्र आहे. चंद्र आहे म्हणजे ही रात्र आहे? हो म्हणे, रात्र आहे. मग आपण रात्री इकडं तिकडं काय हिंडतोय? काय हिंडतो म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय हिंडतो म्हणजे अहो तुमची बायको हरवली, मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग त्याने विचारलं, मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तू कोण आहेस? म्हणजे मी लक्ष्मण आहे. लक्ष्मण आहे म्हणजे कोण? अहो तुमचा धाकटा भाऊ, माझा धाकटा भाऊ, मग मी कोण आहे?
हे रामचंद्र प्रभू विचारतात, मी कोण? मग त्यांनी सगळं स्मरण करून दिलं आणि मग सांगितलं, तुमची बायको जी जनक नंदिनी सीता, तिला रावणाने उचलून नेलंय, तिचं अपहरण झालंय, आपण तिच्या शोधामध्ये इकडं तिकडं फिरतो. मग त्यांच्या लक्षात आलं, हा सीता. मग सीते सीते करून रडायला सुरुवात झाली परत. आता हा जो स्तब्धी भाव रामचंद्र प्रभूंना प्राप्त झाला, हा प्रेमातिरेकामुळे स्तब्धी भाव प्राप्त होतो. नारद महर्षींनी आपल्याला त्या दृष्टीनं या ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती वगैरे ज्या सूत्रामधून स्तब्धी भाव सांगितला, तो हा स्तब्धी भाव आपल्याला दिसतो. आता याच्यात रामचंद्र प्रभू रडतात. पार्वती मातेने विचारलं, मग तुम्हाला जर एवढं सगळं कळतं तर मग कशा करता रडता? का या दगडाला आलिंगन देता, झाडाला आलिंगन देता? रामचंद्र प्रभू म्हणाले, त्याचं काही कारण आहे म्हणून देतो, मी काही वेडा नाही. पार्वती मातेने विचारलं, मग मला सांगा ना. रामचंद्र प्रभू म्हणाले, तुम्हाला सांगता येत नाही, कारण तुम्ही त्या श्रवणाचे अधिकारी नाही. पार्वती माता म्हणते, मी अधिकारी नाही? अहो, भगवान शंकरांनी पहिल्यांदा जो उपदेश केला तो माझ्या कानात केला, वेदांताचा. शक्तीच्या कर्णकुहरी म्हटलं ना, मग अजूनही मी अधिकारी नाही? नाही, तुम्ही ज्ञानाचे अधिकारी असाल, पण सगुण ब्रह्माच्या क्रियेचे अर्थ काढण्याचे तुम्ही अधिकारी नाही. का अधिकारी नाही मी? का अधिकारी नाही म्हणल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी पार्वती मातेला सांगितलं, काय म्हणे, तुम्हाला मी हे सांगितलं असतं, मी का झाडाला आलिंगन देतो वगैरे तुम्हाला सांगितलं असतं, मी का रडतो हेही तुम्हाला सांगितलं असतं, पण तुम्ही त्याचे अधिकारी नाही. का अधिकारी नाही हे सांगताना रामचंद्र प्रभू म्हणाले, आपला नवरा तिकडं जाऊ नको म्हणून सांगत असताना सुद्धा जी बाई परीक्षा घ्यायला येते ती अशा श्रवणाची अधिकारी नसते. तुमचा नवरा भगवान सदाशिव तुम्हाला सांगत होते की नाही, परीक्षा घ्यायला जाऊ नको रामाची म्हणून? नवऱ्याचं न ऐकता जी बाई येते, म्हणजे परीक्षा घ्यायला येते रामचंद्र प्रभूंची, ती श्रवणाची, म्हणजे आता हे मला काहीच म्हणायचं नाही, तुम्ही विनाकारण त्याचे वेगवेगळे अर्थ, तुमच्याच मनात काय विकल्प असेल तो असेल, माझ्या मनात काहीच नाही. तर ती अधिकारी नाही. ब्रह्मज्ञानाची अधिकारी, ब्रह्मज्ञानाची नाही हो, सगुण साकाराच्या क्रियेचे अन्वयार्थ लावण्याची ती अधिकारी नाही. मग पार्वती माता शरण आली. शरण आल्यानंतर त्यांनी पुष्कळ विनंती केली. मग असं झालं तसं झालं, आता माझ्या मनातला विकल्प गेला, मी पश्चात्तापदग्ध झाले, तुमच्या दर्शनाने तुमच्या उपदेशाने माझा अहंकार निवृत्त झाला, आता माझं काही म्हणणं नाही, मी सुद्धा तुमचीच भक्त आहे वगैरे वगैरे पार्वती मातेनं बोलून दाखवल्यानंतर मग पुढच्या अध्यायामध्ये रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं, मी का असं केलं? सीतेच्या वियोगामध्ये मी इकडं तिकडं फिरतो आहे आणि झाडाला, दगडाला, तृणाला, पाषाणाला आलिंगन देतो आहे, नदीला विचारतो आहे, हे सगळं जे चाललंय ना ते विनाकारण चाललेलं नाही. मग काय आहे हे सगळं? आता तुला सांगतो म्हणे. अहंकार गेला ना? गेला. अधिकारी वाटतेस ना आता? वाटतंय. नवऱ्याबद्दल विकल्प नाही ना? नाही. नवरा भलतंच कुणाची तरी उपासना करतोय असं वाटत नाही ना आता? नाही. मग आता ऐक म्हणे, उमे ऐक सावधान. आता सावधान होऊन ऐक म्हणे, मी तुला काय सांगतो ते. मी ज्या झाडाला आलिंगन देतो, मी ज्या पाषाणाला आलिंगन देतो, मी ज्या झाडाला, नदीला विचारतो, ज्या तृणाला विचारतो, हे कोण आहेत? ऐक. उमे ऐक सावधान. पूर्वी हे तो ऋषी सज्जन माझे प्राप्ती लागी जाण केले अनुष्ठान निष्काम. हे जे सगळे आहेत ना, हे झाड नाही आहे, माझी प्राप्ती व्हावी याचं निष्काम अनुष्ठान करणारे हे ऋषी आहेत. हे लक्षात घे. हे ऋषी असल्यामुळे त्यांचं अनुष्ठान हे या रूपात चालू आहे. पूर्वी कोणती तरी कर्म आडवी आली, त्यामुळे कोणत्या योनीला प्राप्त व्हावं हे माणसाच्या हातात नसतं. आपण जो देह प्राप्त झाला त्या देहामध्ये आपण परमार्थ करावा, त्या देहाला अनुकूल असा परमार्थ आपण साधावा, परंतु कोणत्या देहात जावं हे आपल्या हातात नाही. कारण कर्माची युक्तता किंवा अयुक्तता ही कशी ठरवायची हे माणसाला ठरवता येत नाही. हे कर्म चांगलं, हे वाईट, हे शुक्ल कर्म, हे कृष्ण कर्म, हे मिश्र कर्म, माणसाला त्याची कल्पना येत नसते. ज्या कर्माला आपण सत्कर्म म्हणत असू, कदाचित ते दुष्कर्म असू शकेल. ज्या कर्माला दुष्कर्म म्हणून आपण त्याचा त्याग करू, कदाचित ते सत्कर्म असू शकेल. याच्याकरता कर्माचे निर्णय आपल्याला करता येत नाहीत. ज्या वेळेला कर्माची फलं आपल्याला मिळायला लागतात
त्या फलातून आपल्याला जन्म मिळायला लागतो. कारण प्रारब्ध हे जे 2-3 प्रकारचं आपल्याला सांगितलं जातं, त्याच्यामध्ये भोगारंभक प्रारब्ध, कर्मारंभक प्रारब्ध आणि जन्मारंभक प्रारब्ध अशा 3 प्रारब्धाचा विचार वेदांतात कर्म विपाकाने केलेला दिसतो. काही प्रारब्ध ही भोगारंभक असतात, काही प्रारब्ध ही कर्मारंभक असतात आणि काही प्रारब्ध ही जन्मारंभक असतात. ती जन्म देण्यापुरताच त्या प्रारब्धाचा विचार करा, भोग देण्यापुरताच त्या प्रारब्धाचा विचार करा आणि विशिष्ट कर्मातल्या प्रवृत्ती करताच त्या प्रारब्धाचा विचार करा. बाकीचा विचार त्या प्रारब्धाचा करणे. एकच प्रारब्ध जन्मारंभक असतं, तेच कर्मारंभक, तेच भोगारंभक असं नसतं. भोगारंभक प्रारब्ध वेगळं, कर्मारंभक प्रारब्ध वेगळं, जन्मारंभक प्रारब्ध वेगळं. कदाचित काही प्रारब्धामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी हातात येईल, पण आमचं जन्मारंभक प्रारब्ध वेगळं असल्यामुळे कदाचित आम्हाला जन्म माणसाचाच मिळेल हे सांगता येणार नाही. मनुष्य जन्मामध्ये ज्ञानेश्वरी हातात आली ही चांगली गोष्ट आहे, पण आता ज्ञानेश्वरी वाचली म्हणून आपल्याला पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची शाश्वती देता येत नाही. ज्ञानेश्वरी वाचनाचं जे पुण्य आहे ते पुण्य वेगळं, त्याच्याने निर्माण होणारं जे पुण्य ते प्रारब्ध ते पुढच्या जन्मामध्ये आपल्याला आणखीन कुठेतरी नेईल. आम्ही ज्ञानेश्वरी आज वाचली, आमच्या जीवनामध्ये काही पुण्याचा उदय झाला, त्याचं काही प्रारब्ध निर्माण झालं, पण असंही पाप या जन्मात आमच्याकडून घडलेलं आहे की ज्या पापाचा परिणाम म्हणून आम्हाला जन्मारंभक प्रारब्ध निर्माण झालं आणि त्या प्रारब्धाने आपल्याला वृक्षाचा जन्म दिला. समजा आम्हाला वृक्षाच्या जन्माला घातलं, कुणी घातलं? कर्मानेच घातलं. कोणत्या प्रारब्धाने घातलं? जन्मारंभक प्रारब्धाने घातलं. आम्ही वृक्षाच्या जन्माला गेलो, मान्य आहे की वृक्षाच्या जन्माला गेलो, पण ज्ञानेश्वरी वाचली होती. मग त्यातल्या त्यात काय बदल होईल? कुठला तरी अरण्यामध्ये कुठला तरी एखादा वृक्ष होण्याच्या ऐवजी आम्हाला साधू संतांच्या अंगणातला वृक्षाचा जन्म मिळेल एवढं होईल. कशामुळे? ज्ञानेश्वरी हातात घेतल्यामुळे. कारण ज्या कर्माने आम्हाला जे कर्म जे प्रारब्ध जन्मारंभक आहे ते आम्हाला वृक्षयोनीला घालणारं असेल तर ते आम्हाला चुकवता येणार नाही. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भोक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी या नियमाप्रमाणे आम्हाला भोगते चुकवता येणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा येणारच आहे, ते आम्हाला चुकवता येणार नाही. पण पुण्यकर्म असल्यामुळे थोडंसं अधिकाधिक काय होईल, इतरत्र कुठेतरी ज्याच्या सावलीला दारुडे बसतात अशा वृक्षाच्या जन्म मिळायच्या ऐवजी माऊलीच्या सोहळ्यातल्या रस्त्यात ज्या झाडाखाली वारकरी बसतात अशा वृक्षाचा जन्म आम्हाला मिळेल. त्यातल्या त्यात बरं 3 प्रकारचं प्रारब्ध आम्हाला मानावं लागेल. मी कशा करता बोलतो ऐका. हे जे ऋषी होते मग त्यांनी जर रामचंद्र प्रभूंचं अनुष्ठान केलं तर ते वृक्ष योनीला पाषाण योनीला का प्राप्त झाले? त्यांना मनुष्य योनीला का प्राप्त होता आलं नाही? असा प्रश्न कोणी विचारेल तर त्याचं हे उत्तर आहे. काय आहे, या सगळ्या प्रकारामध्ये रामचंद्र प्रभूंनी दुसरा वियोग जो सीता मातोश्रींचा झाला की नाही, त्या वियोगात लक्ष्मणाला फार वाईट वाटलं. भावार्थ रामायणातलं चिंतन आहे. 3 अध्यायामध्ये रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला हा सगळा कर्माचा विपाक आहे हे समजून सांगितलं. आता त्याचा विचार मी करत नाही, पण सगळं कर्मामुळे घडतं हे आपल्यालाही मान्य केलं पाहिजे. मग काय झालं? मग ते वृक्ष योनीला प्राप्त झाले. कोण आहेत ते? कोणी दुसरे कोणी नाहीत. मग ऋषी सज्जन, काही ऋषी, ते जरी ऋषी असले तरी गतजन्मातलं कोणतं तरी त्यांचं पाप त्यांना अशा वृक्ष पाषाण योनीला घालतं. परंतु ते तसे आहेत, त्यांनी निष्काम अनुष्ठान माझ्या प्राप्ती करता केलेलं आहे. माझे प्राप्ती लागी जाण केले अनुष्ठान निष्काम असं झालेलं मला जाणवतं. म्हणून तुला सांगतो ऐक उभे, माझे ठाकावया चरण त्यांचा सद्भाव पूर्ण सांडोनी सर्वही अभिमान तृण पाषाण होऊन ठेले. त्यांचं काय झालं? माझ्या चरणाची अपेक्षा त्यांच्यात आहे. माझे ठाकावया चरण त्यांचा सद्भाव पूर्ण, त्यांच्या अंतःकरणात रामचंद्र प्रभूंचे चरण आपल्याला प्राप्त व्हावे असा पूर्ण सद्भाव आहे.
परंतु सांडोनी सर्वही अभिमान, पण सगळ्या अभिमानाला आता त्यांनी सांडून टाकलंय. म्हणजे आता सांडलंय म्हणून मी त्यांना भेटतो आहे, तर आतापर्यंत का भेटलो नाही? कारण त्यांच्या ठिकाणी अभिमान होता. सत्कर्म जरी आपण कितीही करत राहिलो तरी त्या सत्कर्माबरोबर येणारा अभिमान आपल्याला परमात्म दर्शनापासून वंचितच ठेवत असतो, हे लक्षात घ्या. भक्ती आहे की नाही? आहे. ज्ञान आहे का? आहे. सत्कर्म करतात का? करतात. सगळ्यांबद्दल चांगला भाव आहे का अंतःकरणात? आहे. सगळं चांगलं आहे, पण हे सगळं माझ्यासारखं कुणाच्याच ठिकाणी नाही, असा जर अभिमान येत असेल तर तो अभिमान आम्हाला परमात्म दर्शनापासून बाजूला ठेवतो. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा वगैरे तुकाराम महाराज बोलतात. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताठा, हेही तुकोबाराय बोलून दाखवतात. थोडा जरी अभिमान असला तरी परमात्मा तिथे येत नाही. पण आता काय झालंय, आपल्याला काय होतं, आपण सत्कर्म करतो, सगळं करतो, परंतु त्याच्याबरोबर अहंकार येतोच. कर्म आलं की कर्माबरोबर अहंकार येतो. आपण ज्ञानोबरायांची भाषा बोलून दाखवली. मनुष्य जो कर्म बंधनात अडकतो त्या बंधाची दोनच कारण आहेत ना, बाकी दुसरी कोणती दोन कारण सांगतात? एवढीच दोन कारण आहेत, तिसरं कारण नाही. कर्तृत्वाचा मधु, कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचाही नाव बंधू कर्माचा. की कर्माचा बंध दोनच कारणाने, कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती, याच्यात बदल होत नाही. कर्तृत्वाची आसक्ती नसते आणि कर्मफलाचा कधीच अभिमान नसतो. कारण कर्मफल आहे ते कर्मजन्य असल्यामुळे जड आहे. जडत्वाचा अभिमान नसतो, अभिमान नेहमी अहंतेचा असतो. त्यामुळे तो चेतनत्वावर आरोपित केला जातो, तो जडत्वावर अहंकार आरोपित केला जात नाही. जडत्वावर अहंकार आरोपित करायचाच झाला तर त्याला ममत्व म्हणता येतं, अहंता म्हणता येत नसते, हे लक्षात घ्या. जडावर ममत्वाचा आरोप होतो आणि चेतनावर अहंतेचा आरोप होत असतो. त्यामुळे कर्तृत्वाचा मद हा चेतनाच्या ठिकाणी असल्यामुळे तिथं अहंतेचाच विचार करायचा आणि कर्मफलाची आसक्ती ममता तिथं असल्यामुळे तिथे जडत्वाचाच विचार करायचा. कारण फल हे कर्मजन्य आहे आणि जे जे जन्य आहे ते जड आहे. लक्षात घ्या, ज्याचा ज्याचा जन्म होतो ते जड आहे. आपल्या देहाचा जन्म होतो ना, मग देह जड माना. कशा काही बघा तुम्ही, जे जे जन्माला येतं, जे जे कार्य रूपानं येतं ते सगळे जड आहे. या वेदांताच्या नियमानुसार कर्तृत्वाचा मदच असतो आणि कर्मफलाची आसक्तीच असणार, याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि हीच दोन कारणं आपल्याला कर्माच्या बंधनात अडकवायला पुरेशी असतात. माणसाला जे कर्मबंधन आहे, किती आम्ही पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म, अरे ते चालूच आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही ना. किती गणित आम्हाला माहित नाही, किती जन्म झाले आमचे, कसे झाले. 84 लक्ष योनी म्हणतो आपण. या 84 लक्ष योनी हा कर्माचाच विपाक आपल्याला मानावा लागतो. आणि तो कर्माचा विपाक मानत असताना कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाची आसक्ती हीच दोन कारणं त्या 84 लक्ष योनी करता कारण ठरतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. लक्ष म्हणजे योनी आहेत 84 लक्ष, पण कारण दोनच आहेत, कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती. आणि मग त्याच्यामधलं तारतम्य, त्याच्यामधला कमी जास्तपणा, त्याच्यामधली तीव्रता, हे सगळे लक्षात घेऊन 84 लक्ष योनीपैकी कोणती योनी आम्हाला प्राप्त होते हे ठरत जातं. त्यामुळे जरी आम्ही तपाचरण करत असलो, जरी आम्ही परमार्थ करत असलो आणि काहीतरी पापाने आम्ही जर कुठल्या वृक्ष योनीला, पाषाण योनीला जाणार असलो, तरी सुद्धा आमच्या ठिकाणी जोपर्यंत तो अहंकार राहतो तोपर्यंत परमात्म चरणाचं दर्शन आम्हाला होणार नाही, हे लक्षात घ्या. आपण द्रौपदीची कथा सांगतो ना, द्रौपदीने वस्त्र धरून ठेवलं होतं, भगवान आधीच येऊन उभे राहिले होते. गोविंद म्हणत असताना गो या शब्दाचा उच्चार झाला. गोविंद द्वारका वासीन कृष्ण गोपी जनप्रिय, याच्यातलं गो हा हे अक्षर उच्चारलं. भगवान द्रौपदीजवळ येऊन थांबले होते, पण वाचवलं नाही. द्रौपदीने विचारलं, देवा इतकं येऊन थांबलात, मग त्याच वेळेला माझ्या अंगावर वस्त्र असतानाच तुम्हाला वाचवायला काय बिघडलं होतं? भगवान म्हणाले, मी आलो त्यावेळेला मी असं पाहिलं की तू तुझ्या दोन्ही हाताने तुझं वस्त्र घट्ट धरून ठेवलेस.
द्रौपदी म्हणाली, बरोबरच आहे की देवा, कोणत्याही स्त्रीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया असणार की परपुरुष जेव्हा स्त्रीच्या वस्त्राला हात घालेल तेव्हा ती स्त्री आपलं वस्त्र हाताने घट्ट धरून ठेवेल, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. भगवान म्हणाले, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला तू मला, आता ती प्रतिक्रिया तू दिलीस, तुझ्या हातातली ताकद कमी पडायला लागली हे तुझ्या लक्षात आलं, दुःशासन वस्त्र ओढतो आहे हे तुझ्या लक्षात आलं, शेवटी तुला असं वाटलं की आता भगवंताशिवाय कोणी नाही, मग तू मला आमंत्रण दिलंस, गोविंद द्वारिका वासिन कृष्ण असं तू म्हणालीस. मी गोविंद म्हणण्याच्या गो असा शब्द आला की मी तुझ्याजवळ उपस्थित होतो. मग ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला मी असं बघितलं की दोन्ही हाताने तू तुझं वस्त्र घट्ट धरून ठेवलंयस. मला असं वाटलं की मला बोलवूनही तुझ्या अंतःकरणात अजूनही असा अभिमान आहे की आपले दोन्ही हात अजूनही आपलं वस्त्र सावरायला सक्षम आहेत. हा तुझा अभिमान जोपर्यंत होता तोपर्यंत मी मदत केली नाही. तुझा अभिमान गळाला आणि तुझे हात बाजूला झाले की मग मीच होतो. म्हणजे द्रौपदी सारखी भक्त, जवळचे नातेवाईक असून सुद्धा, नित्य संबंध असून सुद्धा थोडा जरी अभिमान हाताच्या संबंधानं, इंद्रिय संबंधानं असेल तरी परमात्मा आपल्याला मदत करत नाही. म्हणून हे सगळे जरी ऋषी सज्जन आपल्या तपानं या योनीला प्राप्त झालेले असले तरी आत्तापर्यंत मी त्यांना भेटलो नाही, कारण त्यांचा अभिमान होता. माझे ठाकावया चरण, त्यांचा सद्भाव पूर्ण, सांडोनी सर्व अभिमान तृणपाषाण होऊन ठेले. आता ते तृणपाषाण योनीला आले. मग एक ते वृक्ष होऊन तिष्ठत, एक झाले हो पर्वत, एक ते तृणपाषाण होत, मी तेथ तेथ स्वये धावे. याच्याकरता मी त्यांच्याकडे जातोय. मी वेडा नाहीये. दगडाला विचार, झाडाला आलिंगन दे, वेलीला विचार, फुलांना विचार, नदीला विचार, इतका मी वेडा नाही. इतका नाही म्हणजे मी वेडा नाहीच आहे. इतका तितका काय मला कळत नाही का? दगड उत्तर देत नसतो हे मला माहित नाही का? तरी मी दगडाला आलिंगन द्यायचं. आणि माझी सीता कुठे गेली रे? अरे दगडाला आलिंगन देणं हा हेतूच नाही. सीता कुठे गेली हे त्यांना विचारणं हा हेतूच नाहीये माझा. मग हेतू काय आहे? पार्वती विचारते, मग हेतू काय? अगं ते इतक्या जन्मापासून माझ्या प्राप्तीकरता प्रयत्न करतायत. आता जर त्यांचा अभिमान गलित झाला असेल तर त्यांना माझ्यापर्यंत आणणं याच्यात माझं देवपण नाही. मी त्यांच्यापर्यंत जाणं याच्यात माझं देवपण आहे. माझं मोठेपण त्यांना माझ्यापर्यंत आणण्यात नाही, मी स्वतःहून त्यांच्यापर्यंत जाण्यात माझं मोठेपण आहे. त्यामुळे भगवान म्हणतात, मी तेथ तेथ स्वये धावे. मी स्वतः तिथं धाव घेतो आणि त्या पाषाणाला आलिंगन देतो. आलिंगन पाषाणाला नाही, पाषाण रूपात तपाचरण करणाऱ्या ऋषीला ते आलिंगन आहे. मी वृक्षाला आलिंगन देत नाही, त्या ऋषीला आलिंगन देतोय. मी पर्वताला आलिंगन देत नाही, मी त्या ऋषीला आलिंगन देतो आहे. त्यामुळे भक्त उद्धरावया कारणे, रडणे, पडणे, अडखळणे, पर्वतो पर्वती धावणे, आलिंगने वृक्षासी. हे कशा करता चाललंय? भक्त उद्धरावया कारणे, एवढं एकच कारण आहे. त्या योनीमध्ये गेले तरी माझी इच्छा आहे. नामदेवरायांचा अभंग आहे. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा आम्हाला आमच्या कर्मानं कोणत्या योनीत जन्म मिळेल माहित नाही. तू ती योनी बदलून आम्हाला मनुष्य रूपातच आणावस अशी मागणीही नाही. मग मागणी काय? नामदेवराय म्हणतात, आमची मागणी अशी आहे देवा की आमच्या कर्माचा परिणाम म्हणून जो देह आम्हाला मिळेल तो देह तसाच असू दे. फक्त अपेक्षा इतकीच आहे की ज्या कोणत्या योनीमध्ये जो देह आम्हाला प्राप्त होईल त्या देहाचा तुझ्याशी संबंध असावा, एवढीच आमची मागणी आहे. आमचा देह बदल आणि आम्हाला मुक्त कर आणि आम्हाला मानव योनीत आण असं बिलकुल म्हणायचं नाही. नामदेवराय देवाला म्हणतात, वृक्ष करीसी तरी मंडप मेघाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. आम्हाला वृक्ष कर, आम्हाला झाडाच्या जन्माला घाल. अगदी आमचं पाप वाईटात वाईट असलं तर आम्हाला सागवानाच्या जन्माला घाल, पण त्या सागवानापासून तुझा मंडप उभा राहायला पाहिजे, एवढीच कृपा कर. आमचं म्हणणं दुसरं काही नाही. वृक्ष करीसी तरी मंडप मेघाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा झाड करीसी तरी तुळशीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा
आमचं पाप त्याही पेक्षा कठीण असलं आणि आम्हाला जर पाषाणाच्या जन्माला घालायचं असेल घाल, आमचं काही म्हणणं नाही, पण पाषाण करीसी तरी रंगशिळेचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. आम्हाला पाषाण कर, पण त्या पाषाणापासून ज्याच्यावर उभा राहून भक्त नाचतात ती रंगशिळा कर. रंगशिळा देवामध्ये माहितीये तो गोल दगड आहे ज्याच्यावर उभं राहून कान धरून आपण नाचतो, तुझी रंगशिळा. आम्हाला दगड जरी केलं तरी त्या दगडापासून रंगशिळा कर. नाही देवा, जर आमचं पाप वाईटच असेल, आमचं खूपच पाप असेल आणि आम्हाला मनुष्य योनी मिळणारच नसेल, अगदी आम्ही कुत्र्याच्या जन्माला जाणार असू ना देवा, तरी माझी तक्रार नाही, आम्हाला कुत्रच कर, तक्रार नाही, पण इच्छा सांगतो देवा, श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा आम्हाला कुत्रा कर, पण तुझ्या दारातल्या उष्ट्या पत्रावळी खाणारा कुत्रा कर. तुझ्याशी संबंध असला पाहिजे. आणि जर देवा आमचं कर्म मिश्र असेल आणि माणूसच करणार असेल देवा, तर आमचं एवढंच म्हणणं आहे, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. आम्हाला जर मनुष्यच करणार असशील तर भक्त कर, आणि भक्त तुझ्या दारात उभा असतो अशी भक्ती आमच्याकडून करून घे. नामदेव यांनी तेच चिंतन केलंय. आणि असं मागणारे जे ऋषीमुनी होते त्यांना आलिंगन देत त्यांचा उद्धार करत 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 रामचंद्र प्रभू फिरले. आता मग पार्वती मातेला हे कळलं की हे जे फिरणं आहे, हे जे विचारणं आहे, हे रडणं पडणं अडखळणं, रामचंद्र प्रभू स्वतः बोलतात, भक्त उद्धारावया कारणे रडणे पडणे अडखळणे, हे सगळं माझं चाललंय. मी अडखळून पडतो काय, माझ्या शरीराकडे लक्ष काय नाही, मी रडतो काय, मी असा सीते सीते म्हणून आरडाओरडा करत धरणीवर पडतो काय, अडखळतो काय दगडाला, हे सगळं जे चाललंय ना, हे काही वेड्यासारखं वागणं नाहीये, हे हेतुतः चाललंय. माझं रडणंही हेतुतः, माझं पडणंही हेतुतः, माझं अडखळणंही हेतुतः. नाहीतर भगवंताच्या मार्गात प्रतिबंध यावा असा जगात कोणता प्रतिबंध आहे मला सांगा ना. असं नाही आहे. पण भगवान म्हणतात हे सगळं चाललं भक्त उद्धरावया कारणे, पर्वतो पर्वती धावणे अलिंगने वृक्षासी, कशा करता, भक्त उद्धरावया कारणे, एवढाच एक हेतू आहे. मग तिने पार्वती मातेनं विचारलं, तुम्ही आलिंगन का देता? हे कळलं. हे आलिंगन कुणाला आहे? वृक्षाला नाही, ऋषींना आहे. पर्वताला नाही, पाषाणाला नाही, तृणाला नाही, हे सगळं आलिंगन आहे. हे ऋषी मुनींना आलिंगन देणं चालू आहे, त्याच्यातून त्यांचा उद्धार व्हावा अशी तुमची इच्छा आहे. मान्य आहे देवा. आता मला अजून एक सांगा देवा, तुम्ही रडता कशा करता? आलिंगन देता हे कळलं, कारण रामचंद्र प्रभूंच्या आलिंगनाचा जो विचार वाल्मिकी रामायणामध्ये आला तो 2 ठिकाणी आला. 2 ठिकाणी. एकदा आला तो मारुतीराय जेव्हा शोध लावून परत आले आणि सीता मातोश्री अशोक वनामध्ये बसलेल्या आहेत हे सांगितलं, त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी हनुमंताला मारुतीरायांना एक आलिंगन दिलंय आणि त्यांनी सांगितलं की माझं आलिंगन हे मी दिलेल्या कोणत्याही भेटीमधलं सर्वोच्च आहे, हे लक्षात घे. तिथं त्यांचे उद्गार आहेत, कधीतरी पुन्हा सांगेल असे उद्गार त्यांनी तिथे काढले. आणि दुसरं आलिंगन दिलं त्यांनी, ते आलिंगन लक्ष्मणाला दिलं. कधी दिलं? ज्या वेळेला शक्ती लागली, मारुतीरायांनी तो पर्वत उचलून आणला, सुषेणाने ते औषध त्यांना दिलं, लक्ष्मण उठून बसले आणि उठून बसलेल्या लक्ष्मणाला रामचंद्र प्रभूंनी तिथं आलिंगन दिलं. ही 2 आलिंगनं रामायणामध्ये फार महत्वाची ठरतात. या आलिंगनाचा परिणाम फार वेगळा. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, ऐसा माझा भोळा बाप, हरे ताप कवळोनी, हे तुकाराम महाराज बोलतात ते त्याच अर्थाने आहे. हे आलिंगन काय आहे ते रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला दिलं. ठीक आहे, तुम्ही वृक्षांना आलिंगन दिलं, भक्त उद्धरावया कारणे, मान्य. रडता कशाला? ते कुणासाठी आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले ते तुझं म्हणणं बरोबर आहे, ही पृच्छा बरोबर आहे. मी रडतो ते सीते करता रडतो. म्हणजे तेच झालं ना, मी जे भगवान शंकराला सांगत होते, पत्नीच्या वियोगामध्ये रडणारा हा शेवटी स्त्री अभिलाषी असतो, कामी असतो, असं मी जे बोलले होते तेच बरोबर आहे. सीते करताच रडताना ते म्हणाले बरोबर आहे, सीते करताच रडतो, पण सीते करता रडतो, सीता मला माझ्या वियोगाला प्राप्त झाली म्हणून रडतो, हे बरोबर आहे. तुझा अनुमान बरोबर आहे, तू काढलेला वाच्यार्थ आहे, तू काढलेला लक्ष्यार्थ आहे, पण तुला अजून व्यंग्यार्थ कळला नाही. काय व्यंग्यार्थ याच्यात? रामचंद्र प्रभू म्हणतात सीता माझ्यापासून दूर गेली म्हणून मी रडतो, असं जरी तुम्हाला दिसत असलं
तरी सीता दूर गेली म्हणून मी रडत नाही. मग कशा करता रडता? त्याचं कारण फार सुंदर त्यांनी सांगितलं. काय झालं, सीतेचा वियोग झाल्यापासून मी आणि लक्ष्मण हे सगळे इकडं तिकडं फिरतो. इकडं आम्ही फिरतो, इकडं जा तिकडं जा, मध्ये मध्ये आम्हाला हे असे वृक्ष दिसतात, पाषाण दिसतात, मी त्यांना आलिंगन देतो. ते माझे ऋषी आहेत, ते भक्त आहेत माझे, ते संत महात्मे आहेत, ते कोणीतरी तप करणारे तपाचरणी मुनी आहेत. तसंच आम्ही फिरता फिरता ऋषी मुनींच्या आश्रमात जातोय, त्यांचं दर्शन घेतोय. आणि त्यांचं दर्शन घेतलं, वृक्षाला आलिंगन दिलं आणि वृक्षाने काही सांगितलं नाही की मी जास्त रडतो आहे, असं सगळ्यांना दिसतं ना, दिसतं. ऋषी मुनी म्हणतात, अहो काय माहित नाही आम्हाला सीता कुठे गेली, मग मला अधिक जास्त रडू येतं. वृक्षाला विचारतो, आलिंगन देऊन माझी सीता पाहिली का रे? आता वृक्ष काही बोलेल का? बोलत नाही. मग त्यांनी काही उत्तर दिलं नाही की मी अजून अंतःकरणातून उफाळून माझं रडू बाहेर पडतं, असं तुम्हाला दिसताना दिसतं म्हणे. हे जे रडणं ते सीते करता असलं तरी वेगळ्या कारणाकरता. काय कारण आहे? रामचंद्र प्रभू म्हणतात, सीतेचा वियोग झाला, मी आणि लक्ष्मण फिरतो, संत महात्म्यांच्या आश्रमात जातो, या झाडांना आलिंगन देतो, या ऋषी मुनींचं दर्शन घेतो, या संत संगतीला माझी सीता मुकली याचं मला रडू येतं. सीता लांब गेली याचं रडू येत नाही. मला आणि लक्ष्मणाला हे मिळतं भाग्य संत संगतीचं, संतांच्या दर्शनाचं, पण माझ्या सीतेला हे मिळत नाही. सीता तर माझा प्राण आहे. अप्यहम जीवितम जयहाम त्वाम वा सीतेस लक्ष्मणाम नाही प्रतिज्ञाम संश्रुत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः. हे रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत लक्ष्मणाच्या संबंधाने. लक्ष्मणाला बोलताना रामचंद्र प्रभू म्हणाले, मी वाटेल ते करीन. याच्यात वाटेल ते असं म्हणण्यामध्ये अप्यहम जीवितम जयहाम त्वाम वा सीते स लक्ष्मणाम असे शब्द वापरले. सीतेनेच विचारलं, लक्ष्मणाच्या संबंधानं असलं तरी सीतेने विचारलं. सीता विचारते, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? आता काय अपेक्षा आहे? काय गुलाबजाम बासुंदी सांगावी असे? सीता मातोश्री विचारणार, रामचंद्र प्रभूंना विचारणार. कोणती बायको जेव्हा नवऱ्याला असं विचारते, तुम्हाला कोण आवडतं, तेव्हा तिला काय उत्तर अपेक्षित असतं? तूच, एवढंच अपेक्षित असतं, दुसरं काहीच नाही. पण त्यांनी तसं सांगितलं नाही. ते रामचंद्र प्रभूंना विचारलं, तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? रामचंद्र प्रभू म्हणाले, अहम, मीच आवडतो, माझाच प्राण मला सगळ्यात जास्त आवडतो. असं बर, मग प्राणापेक्षा जास्त काय आवडतं? आता सीता मातोश्रीला वाटलं प्राणापेक्षा मी म्हणते, पण ते म्हणाले प्राणापेक्षा जास्त ना लक्ष्मण आवडतो. सीता मातोश्री तिथेही अरे 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 उगीच यांची बायको झाली, मी आवडतच नाही यांना. लक्ष्मण प्राणापेक्षा, हो प्राणापेक्षा जास्त. लक्ष्मणापेक्षा काय आवडतं? हा, लक्ष्मणापेक्षा तू आवडतेस, हे बोलले. सीता मातोश्रीला भरून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते भागलो, वाटलं आनंद वाटला, पण हलवून खुंट करावा बळकट. सीता मातोश्री म्हणाले, लक्ष्मणापेक्षा मी, हो माझ्यापेक्षा कोण आवडतं? आता ते म्हणते, तुझ्यापेक्षा कोण असणार? असं कोणी म्हणेल की नाही, पण ते रामचंद्र प्रभू आहेत. ते म्हणाले, मला तुझ्यापेक्षा जास्त साधू संतांपुढे केलेली प्रतिज्ञा पूर्ण करायला आवडतं, याच्यापेक्षा जास्त. सीता मातोश्रींचा वियोग झाला, रामचंद्र प्रभूंना तो वियोग दुःखकारक आहे. पण कोणत्या अर्थाने दुःखकारक आहे? बायको हरवली म्हणून दुःखकारक नाही. मग मला जी साधू संतांची दर्शन होतात, त्यांच्या आश्रमामध्ये राहता येतं, त्यांच्याबरोबर चर्चा करताना जे तत्वज्ञान ऐकायला मिळतं, ते तत्वज्ञान सीतेला ऐकायला मिळत नाही. माझ्या प्राणापेक्षा प्रिय असणारी सीता या सगळ्या चातुर्मासाला मुकली, याचं मला रडू येतं, याच्यानं मी रडतो. म्हणजे याच्याकरता रडलं तर मान्य, याच्याकरता मी रडतो की तिला ते मिळत नाही म्हणून मी रडतो. एवढं एकच कारण आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, एवढंच कारण नाही, अजून एक कारण आहे. काय कारण आहे? मला अजून एका कारणाने सीतेचा वियोग झाल्याचं दुःख होतं. काय? मी या पाषाणाला आलिंगन देतो. हे पाषाण म्हणजे पाषाण नाही, ऋषी आहे, पकडलं. मग यांना पाषाण रूपाला जाण्याकरता कर्म आडवं आलं, बरोबर? कर्म आडवं आलं म्हणजे नेमकं कोण आडवं आलं? कर्म तर जड आहे. कर्म आडवं येतं म्हणजे काय? कर्म कुणाच्या हातात आहे? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः, असं आहे की नाही?
प्रकृतीच्या अधीन आहे ना हे सगळं. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणते तयाचा आग्रह चिवरे ना. मग जोवर प्रकृतीचा संग आहे तोवर कर्माचा त्याग नाही ना. मग ज्या अर्थाने यांना कर्म अडवं आलंय त्या अर्थी त्या कर्माला कारण प्रकृती आहे, आणि प्रकृती कारण आहे म्हणजेच माया कारण आहे, आणि माया कारण आहे म्हणजेच सीता कारण आहे. ती माझी माया आहे, सीता कारण आहे. मग ज्यांच्या पाषाण योनीला जाण्याकरता तू कारण ठरलीस, त्याही पेक्षा त्यांच्या उद्धाराला मी कारण ठरलो हे सीतेला दाखवायची माझी संधी गेली, म्हणून रडतो. तिला हे जाणवलं पाहिजे, तिला माझं विशेष रूपानं ज्ञान या निमित्तानं झालं असतं म्हणून रडतो. तिला संत वियोग झाला म्हणून रडतो. हे रामचंद्र प्रभूंचं बोलणं हे त्या रडण्याच्या मागच्या सामान्य अर्थाला व्यक्त करणारं नाहीये, तर नाथ महाराजांनी मांडलेलं हे चिंतन हे त्याच्यातला ध्वन्यर्थ प्रकट करणारं चिंतन आहे. दुसरं जे रडणं आहे, वेळ आहे अजून आपल्याला, दुसरं जे रडणं आहे, जर ते थोडा उशीर झाला तरी रडू नका. दुसरं जे रडणं आहे रामचंद्र प्रभूंचं, ते रडणं पुन्हा सीता मातोश्रींच्या वियोगात आहे. ते सांगतो, त्याचा विस्तार खूप आहे, पण ते रडणं आहे. काय रडणं आहे? सीता मातोश्रींचा वियोग झाला. कधी झाला? राज्य सुरू झाल्यानंतर झाला. कशा करता झाला? जग बोलतं, चौकात चर्चा चालू आहे. त्या भद्रांनी बातमी आणली. रामचंद्र प्रभू आपल्या सहकार्यांबरोबर हास्य विनोद करत मालात बसलेले. भद्रांनी बातमी आणली म्हणजे भद्र आला. भद्र हा असा गुप्तहेर आहे. गुप्तहेरांमध्ये रामायणात काही प्रकार दिले, त्याच्यामध्ये भद्र ही गुप्तहेराची जातीही सांगितली आणि भद्र हे गुप्तहेराचं नावही सांगितलंय बरं का. ती जाती पण आहे. काय गुप्तहेरांमधला भद्र गुप्तहेर असा असतो की त्याला कुणाच्याही परवानगी विना मालकाच्या अंतर्ग्रहामध्ये प्रवेश करता येतो. त्याला भद्रहेर असं म्हणतात. रामायणाने चिंतन करताना राजनीती जी रामायणाने सांगितली ती त्याच्यामध्ये हा विचार केला की त्याला भद्र असं म्हणतात की कुणाची परवानगी लागत नाही, द्वारपाल त्याला अडवू शकत नाही. आत रामचंद्र प्रभू कसे बसलेले, झोपलेले आहेत का जागे आहेत, ते सीता मातोश्री आत आहेत का नाही, कोणी त्याला अडवू शकत नाही. तो सरळ आपल्या मालकाच्या अंतर्ग्रहापर्यंत पोहोचू शकतो. झोपले असतील तर त्यांना उठवण्याचा सुद्धा ज्याला अधिकार आहे तो भद्र आला. तर आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्याला विचारलं, कसं काय राज्य? चांगलं चाललंय. काय चर्चा? सगळी अनुकूल चर्चा आहे. तुम्ही रावणाला मारल्याची चर्चा सगळे करतात, अशुभ चर्चा काहीच नाही का? आहे. काय चर्चा आहे? सगळीकडे चर्चा आहे. सीतेला ज्या रावणाने उचलून नेलं, परपुरुषाचा स्पर्श तिला झाला. रामचंद्र प्रभूला तिला ठेवून घेताना काहीच वाटत नसेल काय? वाईट वाटलं. रामचंद्र प्रभूंनी तिचा त्याग करायचा ठरवला. लोकांचा रामचंद्र प्रभूंच्या चरित्रावर फार मोठा आक्षेप. सीतेचा दोष नसताना त्याग केला, अमुक तमुक पुष्कळ आक्षेप. घटना तशी नाही. आपण अन्य रामायणातून त्याची संगती लावून घेतली पाहिजे. हीच संगती आपल्याला उत्तर रामचरितामध्ये भवभूतीने सुद्धा लावून दिलेली दिसते. झालं असं की रामचंद्र प्रभूंचं राज्य चालू असताना रामचंद्र प्रभूंच्या सगळ्या चरित्राचं एक चित्र प्रदर्शनी एका चित्रकाराने निर्माण केली. रामचंद्र प्रभूंच्या बालपणापासून ते रामचंद्र प्रभू राज्यावर आरूढ होईपर्यंतचे चित्र त्यांनी वेगवेगळे काढले आणि त्याची प्रदर्शनी ठेवली. सगळ्यांना कळावं. प्रत्येक वयातले कुठे कुठे गेले ते लक्ष्मणाला विचारलं, रामचंद्र प्रभूंना विचारलं. ते सगळं विचारून मग ते सीता मातोश्री कशा, ते रावणाने कसं नेलं, अमुक कसं झालं, तमुक कसं झालं, तो सुवर्णमृग कसा आला, हे झालं ते झालं, आश्रमात कसे थांबले, सुग्रीवाची भेट, वालीचा, सगळ्यावर त्यांनी चित्र काढली आणि त्याची एक चित्र प्रदर्शनी भरवली. ती भरवल्यानंतर तो चित्रकार रामचंद्र प्रभूंकडे गेला. रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं की मी चित्र प्रदर्शनी भरवली आहे आणि त्या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन करण्याकरता तुम्ही आलं पाहिजे. रामचंद्र प्रभू म्हणाले, आनंदाने येतो, माझं चरित्र आहे, मलाही बघायला आवडेल, आनंदाने येतो. पण काय झालंय, 14 वर्ष राज्य सोडून बाहेर होतो, आता राज्यावर बसलोय, काम खूप आहे. अशा वेळेला अशा कामाकरता माझ्याकरता हट्ट धरू नको. मग रामचंद्र प्रभू म्हणाले, एक करू म्हणे. काय? मी लक्ष्मणाला सीतेला चरित्र त्या प्रदर्शनीचं उद्घाटन करायला पाठवतो.
तर म्हणाला ठीक आहे, आईसाहेबांचा हात लागला काय, तुमचा लागला काय, मला समाधानच आहे, चालेल. लक्ष्मण, सीता मातोश्री, शत्रुघ्न आणि भरत हे चौघे चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन त्यांनी केलं. मग ती चित्र प्रदर्शनी पाहता 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 लक्ष्मण आणि सीता मातोश्री, जोपर्यंत सीता मातोश्रींचं अपहरण झालं नव्हतं तोपर्यंतची जी चित्र होती ती लक्ष्मणाने आणि सीता मातोश्रींनी भरत आणि शत्रुघ्नाला समजावून सांगितली. इथं असं झालं होतं बरं का, या चित्रात हे दिसतंय ना, इथं आम्ही राहिलो होतो, इथं असं असं झालं, इथं आम्ही कंदमूळ फळं खाल्ली, या झाडाखाली आम्ही राहिलो होतो, इथं असं झालं, इथं आम्हाला हा राक्षस भेटला, इथं यांनी या राक्षसाला मारलं, वगैरे वगैरे. सीता मातोश्री लक्ष्मणाने त्या दोघांना सगळी चित्र समजावून सांगितली. सीता मातोश्रींच्या अपहरणाचं चित्र आलं. तिथून पुढे मग लक्ष्मणाने या तिघांना समजावून सांगायला सुरुवात केली की असं असं झालं, कारण तिथून पुढे सीता नाही ना चित्रात, त्यामुळे लक्ष्मणाने सांगायला सुरुवात केली, असं झालं तसं झालं. आणि मग तो सांग, वहिनी तुम्ही नव्हतात बरं, पण आम्ही या ऋषींच्या आश्रमात, अहो काय आश्रम, काय नदी वाहत होते, काय वातावरण, काय मंत्रघोष, काय उपदेश, अहो असं वाटलं कायमस्वरूपी तिथंच राहावं, इतका सुंदर आश्रम. मग इथून पुढे आम्ही त्या ऋषींच्या आश्रमात गेलो. मग इथून चालताना असं झालं, हे झाड आहे ना, हे या झाडाला तुमच्या नावानं हे आमच्या मोठ्या भावाने आलिंगन दिलं, हे झाड आहे बघा, हा पर्वत आहे, हा दगड आहे, याला विचारात बसले हो माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे, म्हणून तो हाच दगड. हे चित्रामध्ये सगळं लक्ष्मणाने सीतेला समजून सांगितलं, वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांचा परिचय करून दिला. सगळी चित्र प्रदर्शनी बघून झाली. मग ते सगळे परत आले, राम राज्यावर बसले वगैरे झालं. चित्र प्रदर्शनी बघून झाली. चित्रकाराला काही उचित अशी भेट देऊन असा त्याचा सत्कार करून हे चौघे तिथून बाहेर पडले. आणि बाहेर पडून येताना सीता मातोश्रींचं मन काही थाऱ्यावर नव्हतं. सारखं त्यांच्या मनात वाटायचं, काय काय अडचण, बघा ना, काय माझं दुर्दैव आडवं आलं, माझ्या नंतरच हे जास्त फिरले, मी असताना इतकी खरेदी केली नाही, मी चातुर्मासाला गेल्यावर केवढ्या खरेद्या केल्या यांच्याकरता. ते राग येतच असतो. सीता मातोश्रीला मी असताना एवढे फिरले नाही, एकाच जागी बसून राहिले, एकच पर्णकुटी बांधली, पण मी माझं अपहरण झाल्यानंतर या ऋषीच्या आश्रमात, त्या ऋषीच्या आश्रमात, इथं जा तिथं जा, हे कर ते कर, त्या ऋषींचा उपदेश आहे, मला जमलं नाही. अरे अरे वाईट झालं, वाईट झालं. संत संगतीला मुकले, संतांच्या उपदेशाला मुकले, माझ्या जीवनाची धन्यता बहुतेक या जन्मात होणारच नाही. संतांचे शब्द कानावर पडले असते तर तेवढाच आनंद वाटला असता. वाईट वाटलं. मग आल्यानंतर रात्री जेव्हा महालामध्ये सीता मातोश्री आल्या, रामचंद्र प्रभूंनी विचारलं, कसं काय, चित्र प्रदर्शनी खूप सुंदर, तुम्ही यायलाच पाहिजे होतं, तुम्ही आला असता तर त्यालाही आनंद वाटला असता, आम्हालाही आनंद वाटला असता, खूप सुंदर चित्र काढली आहेत, त्याचा सत्कार करायला पाहिजे बरं. करेन सगळं झालं. आणि मग रात्री पलंगावर बसल्यानंतर सीता मातोश्रीने रामचंद्र प्रभूंना बातमी दिली. अहो म्हणे, अजून एक बातमी तुम्हाला सांगायची आहे, मी चित्र प्रदर्शनी करून आले, खूप थकले, घरी आले, अमुक झालं तमुक झालं, असं झालं, आणि एक बातमी तुम्हाला सांगायची आहे म्हणून मुद्दाम आले. काय बातमी? सीता मातोश्रीने सांगितलं, मी गर्भवती आहे बरं, गर्भवती आहे. हे कळल्यानंतर रामचंद्र प्रभूंना आनंद झाला, आनंद वाटला. पण रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये भद्राने आणलेली बातमी आणि त्या संबंधातले विकल्प. रामचंद्र प्रभू म्हणाले, वा, फार छान बातमी दिलीस, अयोध्येला भावी कोणीतरी राज्यकर्ता मिळणार, आनंद वाटला मला, छान, आपले पूर्वज उद्धरून जातील, आनंद वाटला, बरं झालं. आणि मग त्याने विचारलं, तू जर गर्भवती आहेस तर मग मी पती म्हणून माझं कर्तव्य आहे की तुझे डोहाळे मी पुरवले पाहिजे, तुझे डोहाळे मी पुरवले पाहिजेत ना. मग काय डोहाळे आहेत मला सांग, तुला काय करावं वाटतं, काय खावं वाटतं, कुठल्या ह्याच्यामध्ये काय दुर्दैव आहे बघ ना, केवढं दुर्दैव आहे. पती पत्नीच्या पोटामध्ये गर्भ असताना तिला असं काहीतरी खायला प्यायला घालावं, तिला सिनेमाला न्यावं, तिला काय दुर्दैव असेल. रामचंद्र प्रभू विचारतात, बोल, तुला काय इच्छा आहे, काय करावं असं वाटतं, तुझ्या करता मी काय करू सांग, काय डोहाळे तुझे, एखादा डोहाळा मला सांग, मला पुरवता आला तर आनंद वाटेल. मी जरी अयोध्येचा राजा असलो तरी तुझा पती आहे ना, त्यामुळे मला ते डोहाळे पुरवावे लागतील, माझं कर्तव्य आहे. काय डोहाळे? सीता मातोश्री म्हणाल्या, सांगू,
सांग म्हणे. आता ते चित्र प्रदर्शनी बघून आलेल्या सीता मातोश्रींनी सांगितलं, काही नाही, मला एकच गोष्ट प्रकर्षानं करावी वाटते. काय? एकच डोळा माझा पूर्वा, मला साधू मुनींच्या आश्रमात जाऊन राहावं असं वाटतंय. आपण राहिलो त्याचा आनंद मला कळालाय. आपण अरण्यात होतो त्यावेळेला आपण राहिलोय, अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिलो. अनुसूयेने मला काय उपदेश केला मला माहिती आहे, पातिव्रत्याचा उपदेश मी ऐकलाय. साधू संतांच्या आश्रमात राहण्याने चित्तस्थैर्य कसं मिळतं, आनंदाच्या पराकोटीच्या अवस्थेवर आपण कसे पोचतो मी अनुभवलंय. आता मला असं वाटतं की पुन्हा तेच दिवस अनुभवावे. कुठेतरी एखाद्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन राहावं, तिथं विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणारा वेदघोष ऐकावा, तिथं चालणारा यज्ञ बघत बसावं, तिथं ऋषीमुनी आपापसात जी चर्चा करतात ती ऐकावी, तिथं ऋषीमुनी काय उपदेश करतात माझ्यासारख्यांना ऐकावा, त्यांनी काही कथा सांगितल्या तर त्याचं श्रवण करावं असं वाटायला लागलं. तेवढा एकच डोहाळा माझा पूर्वा. रामचंद्र प्रभू म्हणाले, बघू, असं म्हणून झोपून गेले दोघे. आणि मग रामचंद्र प्रभूंच्या लक्षात आलं, भद्राने आणलेली बातमी सीतेचा त्याग करावा अशी आहे, आणि सीता म्हणते मला ऋषीमुनींच्या आश्रमात जायचंय. दोन्हीची संधी करायची असेल तर राज्याचं मनही सांभाळलं पाहिजे, म्हणून सीतेचा त्यागही करता येईल आणि सीतेचे डोहाळे पुरवायचे म्हणून सीतेला अरण्यात ऋषींच्या आश्रमातही पाठवता येईल. ही एकच क्रिया आपल्याला करता येईल, म्हणून रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना वाल्मिक ऋषींच्या आश्रमात पाठवून दिलं. आता मला सांगा, याच्यावर बायकोवर अन्याय दिसतो का हो कुठे? अन्याय का याच्यात? नाही ना, तिची इच्छा आहे म्हणून पाठवलं. मग पाठवताना त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा घेऊन जा. कुणालाही कळू दिलं नाही. लक्ष्मण मात्र बेशुद्ध पडल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, हे सगळं कर्मानुसार चाललंय, तुला म्हणून सांगतो कोणाला बोलू नको. पण दुर्वासांनी आपल्या वडिलांना कर्माचा परिणाम सांगत असताना, तुमचा मुलगा प्रत्यक्ष परमात्मा असेल, तो 10,000 वर्ष राज्य करेल, त्याला 2दा पत्नीचा वियोग सहन करावा लागेल, रावण येऊन त्याच्या पत्नीला घेऊन जाईल, तो रावणाला मारेल, तो राज्य 10,000 वर्षाचं करेल, हे दुर्वासांनी आधीच दशरथाला सांगून ठेवलंय, त्यानुसार हे चाललंय, वाईट वाटून घेऊ नकोस, हा सगळा कर्माचा परिणाम आहे असं सांगितल्यानंतर लक्ष्मण सावध झाले. लक्ष्मणाने सीतेला रथात बसवलं आणि रथ परत अयोध्येच्या बाहेर जेव्हा पडायला लागला तेव्हा रामचंद्र प्रभू परत रडले. दुसरं रडणं इथं व्यक्त होतं. हे रडणं कशा करताय त्याचा विचार सांगताना फार सुंदर विचार सांगण्यात आला. पहिला रडले कशा करताय? सीतेला संत संगती मिळत नाही म्हणून रडले. आता सीता मातोश्री निघाली, वियोग. मग पुन्हा रामचंद्र प्रभू रडले. कशा करता रडले? आता जे रामचंद्र प्रभू रडतात त्याचं नेमकं उलट कारण आहे. आता सीता साधू संतांच्या आश्रमात चालली, मला मात्र ते मिळत नाही, याच्याकरता हे रडणं. हे रडणं सीते करताय, हे रडणं स्वतः करताय, पण दोन्ही रडण्याच्या मागे हेतू आणि घटना एकच आहे, सीता मातोश्रीचा वियोग. तिला संत संगती मिळत नाही, ऋषींच्या आश्रमात राहता येत नाही म्हणून तिच्या करता रडले. आणि आता तिला एकटीलाच ते मिळतं, मला काही वाल्मिकी ऋषींचा संग, त्यांची सेवा घडत नाही, मी मात्र अभागीच राहिलो. या सगळ्या अशा निष्ठुर राजकारणामध्ये मला गुंतून पडावं लागलं. अरे परमार्थ ऐकावा, साधू संतांची सेवा करावी, त्यांच्याकडून काही श्रवण करावं, त्यांच्याकडून काही उपदेश ग्रहण करावा, असं असताना मला मात्र माझ्या नशिबात ते नाही असं वाटलं. म्हणून रामचंद्र प्रभू रडले, सीता मातोश्री रडल्या. पण सीतेने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तो रामचंद्र प्रभूंना दोष देऊ नकोस, त्यांचा दोष नाही. मग असा जो वियोग प्राप्त होतो तो कशामुळे होतो याचं कारण सांगताना सीतेने कारण सांगितलं, ते कर्म हेच कारण असतं. आपल्या जीवनामध्ये जे जे दुःखाचे प्रसंग येतात त्याला कारण आपलंच कर्म असतं. दुःखाचे प्रसंग, सुखाकरता कर्म कारण असलं तरी कर्म ज्या सुखाचं कारण आहे ते सुख खरं सुखच नसतं. कर्म ज्या सुखाचं कारण नसून ज्ञान हेच ज्या सुखाचं कारण आहे तेच खरं सुख असतं. कर्म हे ज्या सुखाचं कारण आहे ते सुख सुखाचा आभास निर्माण करत असलं तरी ते दुःखच असतं. त्यामुळे आपल्या जीवनात जिथे जिथे दुःखाचा प्रसंग येतो तिथे तिथे दुःख हे कर्म हेच कारण आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला,
कर्मे रावण क्षयो काम पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी कर्मानच घडलंय. आणि म्हणून सीता मातोश्री सांगतात, तू त्यांना दोष देऊ नको. किम नु पापम कृतम पूर्वम, माझ्याकडून मागे काही पाप घडलं नसेल कशावरून की मला हा वियोग आहे. नाही, को वा दारैर वियोजितहा, नाही कदाचित कुठल्या तरी पत्नीला मी तिच्या पतीपासून कदाचित विलग केलं नसेल कशावरून, म्हणून मला हे भोगावं लागतंय. याहम शुद्ध समाचारा प्रत्यक्ता नृपती नासती. अरे हे मला नृपती माझा त्याग करतात, मी सती आहे, शुद्ध आचरण करणारी आहे, शुद्ध समाचार आहे, पण तरी सुद्धा माझा त्याग झाला कशावरून, मागे पाप घडलं नसेल कशावरून, कदाचित कुठल्या पत्नीला मी तिच्या पतीपासून दूर केलं नसेल कशावरून. आता हा जो विचार आहे, कोवा दारैर वियोजितहा, हा जो विचार वाल्मिकी रामायणाने बोलून दाखवला. वाल्मिकी रामायणाने या शब्दाचं स्पष्टीकरण ध्वन्यर्थाकरता केलं नाही, पण या शब्दाचं स्पष्टीकरण आपल्याला अद्भुत रामायणामध्ये सापडतं. अद्भुत रामायणामध्ये त्याची स्वतंत्र कथा, आता सांगत नाही उद्या सांगतो, पण ती स्वतंत्र कथा आली, कारण ही कथा अद्भुत रामायणात आहे. अद्भुत रामायण, त्यालाच विचित्र रामायण असंही म्हणतात. आणि हे अद्भुत किंवा विचित्र रामायण हे जैमिनी ऋषींनी तयार केलं, असं नाथ महाराजांनी त्याचा संदर्भ आपल्याला भावार्थ रामायणात दिला. हे जैमिनी ऋषींनी निर्माण केलेलं रामायण आहे, ज्याला अद्भुत रामायण किंवा विचित्र रामायण म्हणतात. आणि हे रामायण खरंच विचित्र आहे, विचित्रच रामायण आहे, आपल्याला डोकंच चालत नाही असं विचित्र रामायण हे जैमिनी ऋषींनी मांडलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये कोवा दारैर वियोजितहा या शब्दाचा खुलासा त्या अद्भुत रामायणामध्ये आपल्याला सापडतो. तो खुलासा काय आहे आणि रामचंद्र प्रभूंच्या जीवनातली आणखीन एखाद दुसरी घटना का असेना, पण ते सांगून रामायणामधून प्रकट होणारी ही उचित पदांमधली रत्न की आपण उद्या थांबवू, परवाच्या दिवशी आपण सांगूच का, सांगतो. मला काही नाही, मला चातुर्मास पडलाय. महाभारतातल्या काही शब्दांचा, उचित शब्दांचा विचार नाना प्रमेयांच्या संबंधात कसा करता येऊ शकतो त्याचा विचार करू. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.